नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. 2च दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या प्रोफेशनल ट्रेडर कोर्सचे सर्व लेक्चर लाईव्हमध्ये आपण सर्वांना फ्रीमध्ये शिकवत आहे, आपल्या बाजारबुल ॲपवर. आणि एक दिवशी एक ट्रेडिंग सायकॉलॉजीचं लेक्चर झाल्यानंतर एक जणांनी कॉल केला, "तर अहो, मी 3 महिने झालं सगळे रूल्स वगैरे फॉलो करतोय आणि मी सध्या प्रॉफिटमध्ये आहे. मला आणि प्रॉफिट देखील खूप चांगलं होतंय. मग मी आता विचार करतोय, सर नोकरी सोडून देऊ का?" म्हटलं, की "बाबा, नोकरी सोडून देऊ का म्हणजे हा तुम्ही खूप मोठा ट्रेड घेत आहात. तुम्हाला जर फुल टाईम ट्रेडर बनायचं असेल, तर नेमकं आपण कसं बनू शकतो फुल टाईम ट्रेडर? हे आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फुल टाईम ट्रेडर बनायचं असेल, तर सर्वात मोठा धोकादायक ट्रेड कोणता असतो माहिती आहे का? तो बँक निफ्टीमध्ये नसतो, निफ्टीमध्ये नसतो, ऑप्शन सेलिंगमध्ये नसतो, पेनी स्टॉक बायिंगमध्ये नसतो. तो ट्रेड म्हणजे तुम्ही तुमची नोकरी सोडणं आहे. कारण त्या दिवसापासून मार्केटमध्ये घेतलेली प्रत्येक पोझिशन फक्त प्रॉफिट लॉस राहत नाही, तर त्या पोझिशनवर घराचा ई-एम-आय, मुलांचं शिक्षण, किराणा आणि पुढच्या महिन्याचं भविष्य अवलंबून असतं. आणि इथंच ट्रेडिंग बदलतं. जेव्हा ट्रेडिंग हा साइड इन्कम असतो, तेव्हा तुम्ही सेटअपची वाट बघू शकता. पण जेव्हा ट्रेडिंग हाच तुमचा पगार असतो, तेव्हा शांत मार्केट सुद्धा तुम्हाला ट्रेड घ्यायला भाग पाडतं. कारण चार्टवर सिग्नल नसतो, पण घरातून खर्चाचं नोटिफिकेशन आलेलं असतं. आज सोशल मीडियावर जे गेला, Instagramवरती गेला, तर फुल टाईम ट्रेडिंगचं चित्र खूप आकर्षक दिसतंय. लॅपटॉप उघडला, 2 ट्रेड टाकले, दुपारपर्यंत प्रॉफिट बुक केला, संध्याकाळी शॉपिंगला गेलो आणि बाकीचा दिवस फ्रीडममध्ये. ही लाईफस्टाईल दिसते, पण त्यामागचं फायनान्शियल इंजिनिअरिंग तुम्हाला दिसत नाही. फुल टाईम ट्रेडर बनण्यासाठी फक्त प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी पुरेशी नसते. तुम्हाला प्रत्यक्षात 3 वेगवेगळ्या सिस्टम उभ्या कराव्या लागतात. पहिली सिस्टम असते ट्रेडिंग सिस्टम, दुसरी असते रिस्क सिस्टम आणि तिसरी असते पर्सनल फायनान्स सिस्टम. यापैकी एक जरी सिस्टम तुमची कमकुवत असेल आणि बाकीच्या 2 सिस्टम कितीही स्ट्रॉंग असतील, तरी गेम जास्त काळ चालत नाही. एक ट्रेडर आहे. हा जो ट्रेडर आहे ना, मागच्या 3 महिन्यात त्यानं चांगला प्रॉफिट मिळवला. पहिल्या महिन्यात 80,000, दुसऱ्या महिन्यात 1,00,000, तिसऱ्या महिन्यात 60,000. त्याचा पगार होता 50,000. त्याला एक प्रश्न पडला, नोकरीत 50,000 मिळतात, ट्रेडिंगमध्ये त्यापेक्षा जास्त मिळतायत. मग नोकरी करायची गरज काय आहे? ऐकायला हे लॉजिक परफेक्ट वाटतंय. पण 3 प्रॉफिटेबल महिन्याचा बिझनेस सिद्ध झाला, याचा अर्थ असा होत नाही की तो कंप्लीट प्रॉफिटेबल आहे. कदाचित त्या काळात मार्केट ट्रेंडिंग असेल, कदाचित मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी त्याच्या स्ट्रॅटेजीसाठी योग्य असेल किंवा कदाचित त्यानं घेतलेली रिस्क त्याच्या लक्षात येण्यापेक्षा खूप मोठी असेल. मार्केट अनेकदा चुकीच्या प्रोसेसला सुरुवातीला खूप मोठा रिवॉर्ड करतं आणि योग्य प्रोसेसची काही काळ परीक्षा देखील घेतं. म्हणून फुल टाईम ट्रेडर बनण्यापूर्वी पहिला प्रश्न मी किती प्रॉफिट कमवला हा नसतो. पहिला प्रश्न आहे, हा प्रॉफिट नेमका कसा तयार झाला? एका स्ट्रॅटेजीमुळे तयार झाला, की एका लक ट्रेडमुळे तयार झाला, की जास्त लेव्हरेजमुळे तयार झाला, की रिपीट करता येईल अशा डिसिप्लिन्ड प्रोसेसमुळे तयार झाला? हे समजण्यासाठी स्क्रीनशॉट पुरेसे नसतात. त्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 12 ते 18 महिन्याचं प्रॉपर ट्रेडिंग जर्नल मेंटेन केलेलं हवं. त्यामध्ये फक्त प्रॉफिट लॉस नाही, एंट्री का घेतली, स्टॉप लॉस कुठं होता, एका ट्रेडमध्ये किती कॅपिटल रिस्क केलं, सलग लॉसेस झाल्यानंतरचं आपलं बिहेवियर बदललं होतं का, ट्रेंडिंग, साइडवेज आणि व्होलाटाईल मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी कशी चालली. कारण स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल असणं वेगळं आणि ट्रेडर म्हणून तुम्ही ती स्ट्रॅटेजी कन्सिस्टन्सी एक्झिक्यूट करणं वेगळं असतं. समजा तुमचा महिन्याचा खर्च ₹60,000 आहे, म्हणजे तुम्हाला वर्षाला किती पैसे लागतील हो? ₹7,20,000. समजा तुम्ही ट्रेडिंगमधून खर्च, ब्रोकरेज, टॅक्स, लॉसेस वजा केल्यानंतर सरासरी 18% रिटर्न मिळवू शकता का? तर तुमचा घरखर्च भागवण्यासाठी तुम्हाला ₹40,00,000 ट्रेडिंग कॅपिटल लागेल आणि हे कॅल्क्युलेशन गृहीत धरतं, की प्रत्येक वर्षी रिटर्न मिळाले. पण मार्केट सॅलरी अकाउंट नाही. ते प्रत्येक महिन्याच्या 1ल्या तारखेला क्रेडिट करत नाही. एक वर्षी 25% प्रॉफिट देऊ शकतं, पुढच्या वर्षी फ्लॅट, त्याच्या पुढच्या वर्षी निगेटिव्ह देखील असू शकतं. म्हणून त्या 40,00,000 व्यतिरिक्त किमान ₹12,00,000 तुमच्याकडे इमर्जन्सी फंड वेगळा पाहिजे. म्हणजे जवळपास ₹47,00,000 फायनान्शियल स्ट्रक्चर तुमच्याकडे तयार असेल आणि अजून हेल्थ इन्शुरन्स, फॅमिली इमर्जन्सी, रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट किंवा मोठे फ्युचर गोल आपण यामध्ये गृहीत धरतच नाही. इथं सोशल मीडियाचं गणित आणि वास्तवाचं गणित खूप वेगळं आहे मित्रांनो. सोशल मीडियावर काय सांगितलं जातं? दररोज फक्त 1 ट्रेड टाका, 1% कमवा. 1% खूप छोटा वाटतो, विशेषतः तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल. पण जर 250 ट्रेडिंग डेमध्ये दररोज कन्सिस्टन्सी कंपाऊंड केलं याला, तर जे रिटर्न येतात
ते अविश्वसनीय आहेत. जगातला सर्वोत्तम फंड मॅनेजर देखील इतकी कन्सिस्टन्सी दाखवू शकत नाही. फुल टाईम ट्रेडिंग मधली खरी समस्या स्ट्रॅटेजी मध्ये नसते, ती इन्कम प्रेशर मध्ये असते. समजा सलग 5 ट्रेड लॉस मध्ये गेले, पार्ट टाइम ट्रेडर 6वा ट्रेड स्किप करू शकतो. फुल टाइम ट्रेडर विचार करतो या महिन्याचा खर्च अजून निघालेला नाही. तो पोझिशन साईज वाढवतो, सेटअप नसताना ट्रेड घेतो, स्टॉप लॉस दूर नेऊन ठेवतो, लॉस रिकव्हरीचा प्रयत्न करतो आणि याच क्षणी ट्रेडिंग बिझनेस जुगारामध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणून प्रोफेशनल ट्रान्झॅक्शन अचानक होत नाही. सर्वात सुरक्षित मॉडेल साधारण असं असतं: पहिल्या टप्प्यात नोकरी किंवा बिझनेस सुरू ठेवून ट्रेडिंग सिस्टम बिल्ड करणं, दुसऱ्या टप्प्यात कमीत कमी एक मार्केट सायकलमध्ये स्ट्रॅटेजी टेस्ट करणं आणि तिसऱ्या टप्प्यात इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग कॅपिटल पासून पूर्णपणे वेगळं करणं आणि शेवटी ट्रेडिंग इन्कम अनेक महिन्यापासून तुमच्या खर्चापेक्षा जास्त असूनही तुम्हाला मार्केटमधून जबरदस्तीनं पैसे काढण्याची गरज नसते, तेव्हा ट्रान्झॅक्शनचा विचार करणं. कारण फुल टाइम ट्रेडरचा अर्थ दररोज ट्रेड करणं नाही, कधी ट्रेड करू नये हे ओळखूनही आर्थिकदृष्ट्या शांत राहणं ही खरी प्रोफेशनल स्किल आहे. मोठ्या पिक्चरमध्ये पाहिलं तर तुम्ही नोकरी सोडून करिअर बदलत नाही, तुम्ही निश्चित पगाराच्या सिस्टम मधून अनसर्टन कॅश फ्लोच्या सिस्टम मध्ये प्रवेश करता. तिथं पेड लीव्ह नसते, बोनस गॅरंटेड नसतो आणि खराब महिन्यानंतर HR डिपार्टमेंट तुमचं मनोबल वाढवायला येत नाही. तिथं तुम्हीच ट्रेडर आहात, तुम्हीच रिस्क मॅनेजर आहात, तुम्हीच अकाउंटंट आहात आणि काही वेळा तुम्ही स्वतःच्या चुकींच्या निर्णयापासून स्वतःलाच वाचवणारे एकमेव व्यक्ती आहात. म्हणून प्रश्न फक्त एवढा नाही की मी फुल टाइम ट्रेडर बनू शकतो का? खरा प्रश्न आहे, मार्केटने मला काही महिने पैसे दिले आहेत म्हणून मी नोकरी सोडत आहे, की मी अशी फायनान्शियल सिस्टम तयार केली आहे जिथं मार्केटनं काही महिने मला एकही रुपया दिला नाही, तरी मला चुकीचा ट्रेड घ्यायला लागणार नाही. कदाचित फुल टाइम ट्रेडर बनण्यासाठी सर्वात मोठी तयारी तेव्हा सुरू होते, जेव्हा तुम्ही नोकरी सोडण्या इतका तयार असता, पण ती सोडण्याची तुम्हाला अजिबात घाई नसते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमुळे जर तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालं असेल, तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.